शाळा माय अर्थात झेडपी स्कूलच्या यूट्यूब चॅनलवर सर्व बालमित्रांचं मनापासून स्वागत. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑनलाईन अभ्यासक्रमाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये चला तर बालमित्रांनो, आज बघूया इतिहासाची साधने. आपण मध्ययुगीन कालखंडाचा अभ्यास यावर्षी आपण करणार आहोत. भारतीय इतिहासातील मध्ययुगाचा कालावधी हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकापर्यंतच्या अखेरपर्यंतचा मानला जातो. या पाठात आपण मध्ययुगीन इतिहासाच्या साधनांचा अभ्यास करणार आहोत. बघूया इतिहासाचे साधने. इतिहास म्हणजे भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध पद्धतीने पद्धतशीर केलेली मांडणी म्हणजे इतिहास होय. इतिहास हा शब्द इति, ह आणि आस म्हणजेच भूतकाळात घडले आहे असा याचा अर्थ होतो. या साधनांचे भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करून आपण त्याची माहिती घेऊया. इतिहासाची साधने, भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने अशा 3 प्रकारे यांची माहिती घेऊया. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. ही साधने तपासून घेणे गरजेचे आहे. त्यांचा अस्सलपणा तपासावा लागतो. तारतम्याने या साधनांचा चिकित्सकपणे वापर करणे महत्त्वाचे ठरते. तर आता आपण भौतिक साधने कोणती आहेत, भौतिक साधने कशाला म्हणायचं ते बघूया. वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असं म्हणतात. भौतिक साधनांमध्ये बऱ्याचशा गोष्टी येतात. किल्ल्याचे महत्त्वपूर्ण स्थान असते. भौतिक साधनांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे किल्ले. किल्ल्यांमुळे आपल्याला गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट असे किल्ल्याचे अनेक प्रकार आहेत. त्यानंतर स्मारके. स्मारकांमध्ये समाधी, कबर, वीरगळ, तर इमारतींमध्ये राजवाडे, मंत्रिनिवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो. यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. त्या कालखंडामध्ये काय घडलं असावं, तेव्हाची राहणीमान कशी होती, वास्तुकलेची प्रगती कशी होती, कलेचा दर्जा कसा होता, बांधकामाची शैली कशी होती, या गोष्टी आपल्याला कळतात. इतिहास लेखनाचा भरभक्कम पुरावा म्हणजे भौतिक साधने होत. या भौतिक साधनांची, ऐतिहासिक साधनांची आपण काळजी घेतली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे भौतिक साधने आहेत. या भौतिक साधनांमध्ये आपण सविस्तरपणे बघणार आहोत. तर बघूया नाणी. विविध राज्यकर्त्यांनी त्यांचा राज्यकारभार बघण्यासाठी सोने, चांदी, तांबे इत्यादी धातूंचा वापर तयार करून केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत. त्या त्या राज्यकर्त्याच्या काळामध्ये वापरले गेलेली नाणी कोणत्या काळातली आहेत, त्या नाण्यांवर कोणते ठसे आहेत, त्यावरून त्यांचा कारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील, त्यांचे दैवक आणि दैवत इत्यादींची माहिती आपल्याला मिळते. सम्राट अकबराच्या काळातील त्यांच्या नाण्यांवरील रामसीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यांवरील शिव पार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची आपल्याला जाणीव होते. तसेच पेशव्यांच्या नाण्यावर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. यावरून त्या काळातील भाषा व्यवहारही आपल्याला समजतो. नाणी ही इतिहास समजून घेण्यासाठी खूप उपयुक्त साधन म्हणून ओळखली जातात. भौतिक साधनांमध्ये महत्त्वाचा भाग आहे शिलालेख. शिला म्हणजे दगड आणि दगडावर कोरलेला लेख म्हणजे शिलालेख. शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. इतिहास लेखनाचा अत्यंत विश्वसनीय पुरावा म्हणून ओळखला जातो. तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा, लिपी, समाजजीवन
इत्यादीची माहिती होते. त्याचप्रमाणे तांब्याच्या पत्रावर कोरलेला ताम्रपट हा सुद्धा इतिहास लेखनासाठी, इतिहास माहिती करून घेण्यासाठीचा महत्त्वाचा पुरावा आहे. राजा, ज्ञान, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती ताम्रपटावर आपल्याला बघायला मिळते. भौतिक साधनानंतर आपण बोलूया लिखित साधने यांच्याकडे. त्या काळातील देवनागरी, अरेबियन, पर्शियन, मोडी आदी लिपींची वळण कशी होती? लिखित साधनांचे काही पुरावे आहेत. भुर्जपत्रे, पोथ्या, ग्रंथ, फरमाने, चरित्रे, पत्रे आणि त्या काळातील चित्रकारांनी रंगवलेली, चितारलेली चित्रे ही सुद्धा लिखित साधनांचा भाग आहे. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. लोकजीवन, वेशभाषा, खाण्यापिण्याचे पदार्थ, आचार विचार, सण समारंभ इत्यादीची माहिती आपल्याला लिखित साधनांमधून होती. लिखित साधनांचं वर्गीकरण केलं आहे बघा आपण. राजदरबारातील कामकाजाची कागदपत्रे, वंशावळी, शकावळी. शकावळी म्हणजे शक, कालगणना करण्याचं एक परिमाण आहे. वंशावळी म्हणजे वंश. खलिते, पत्रव्यवहार, बखरी, तवारीख म्हणजे दैनंदिनीसारखा हा प्रकार आहे. रोज उर्दूमध्ये लिहिल्या जाणाऱ्या आजच्या दिवसभरातला लेखाजोगा म्हणजे तवारीख. परदेशी प्रवाशांची प्रवास वर्णने. काही परदेशी प्रवासी आपल्या राज्याला भेट द्यायला येतात आणि इथला कारभार, इथली व्यवस्था बघून त्यांचे अभिप्राय आपल्या इथे सोडून जातात आणि त्यांनी लिहिलेली प्रवास वर्णनांमधून पण आपल्याला राज्यव्यवस्थेची माहिती मिळते. ग्रंथ आणि चरित्र. पुराण काळामध्ये राजांचे ग्रंथ आणि चरित्र लिहिल्या गेले त्यांच्या काळामध्ये आणि ते सुद्धा इतिहास लेखनासाठी समकालीन, तत्कालीन पुरावे खूप महत्त्वाचे आहेत. त्यानंतरचा पुरावा आहे न्यायनिवाडे आणि आज्ञापत्र. राज्यकारभार करत असताना जे काही तंटे निर्माण झाले त्या तंट्यांचा न्यायनिवाडा त्या राजाने केला असेल तर ते न्यायनिवाड्याचे लिहिले गेलेले किंवा काही आज्ञापत्रे सोडले असतील ते आज्ञापत्रे सुद्धा लिखित साधनांमध्ये मोडल्या जातात. लिखित साधनांमधून आपल्याला तत्कालीन राज्यव्यवहाराची, तत्कालीन सण समारंभ, आचार विचार, लोकजीवन, वेशभूषा, राज्यव्यवस्था इत्यादीची माहिती आपल्याला होते. म्हणून लिखित साधने खूप महत्त्वाचे आहे. इतिहास काळात काही परकीय प्रवासी भारतात आले. त्यांनी आपली प्रवास वर्णने लिहिली आहेत. त्यात अल्बेरुनी, इब्न बतुता, निकोलस मनुची इत्यादींचा समावेश होतो. बाबरांचे चरित्र, कवी परमानंद यांनी संस्कृत भाषेत लिहिलेले श्री शिवभारती, शिवचरित्र, तसेच विविध राज्यकर्त्यांची चरित्रे व पत्रव्यवहार यावरून आपल्याला त्यांची धोरणे, प्रशासकीय व्यवस्था, राजकीय संबंध याची उकल करता येते. बखर हा शब्द खबर या शब्दावरून आलाय. खबर म्हणजे बातमी. बखर हा महाराष्ट्रात निर्माण झालेला इतिहास लेखनाचा एक प्रकार आहे. बखरीतून तत्कालीन राजकीय घडामोडी, भाषा व्यवहार, सांस्कृतिक जीवन, सामाजिक परिस्थिती इत्यादी बाबी कळायला मदत होते. मराठीतील अनेक बखरी घटना घडून गेल्यानंतर अनेक वर्षांनी लिहिले असल्याने त्यात अनेकदा एकीव माहितीवर भर दिल्याचे हे आढळते. इतिहासांच्या साधनांमध्ये मौखिक साधने यांचाही मोठ्या प्रमाणावर वापर होतो. ती पिढ्यानपिढ्या संक्रमित झालेली असतात. पिढ्यानपिढ्या संक्रमित होत राहिलेल्या मौखिक काव्यास इतिहासाची मौखिक साधने असं म्हणतात. वडिलोपार्जित आजी आजोबांकडून ज्या ओव्या, काव्यपंक्ती, काही दंतकथा, काही कथा लोकपरंपरेत आपल्यापर्यंत चालत आलेल्या असतात. जशी ओव्या, लोकगीते, पोवाडे, कहाण्या, दंतकथा, मिथके यातून आपल्याला लोकजीवनाचे विविध पैलू बघायला मिळतात. लोकगीते, गाथा, अभंग, पोवाडे, म्हणी, कथा, मिथके इत्यादी गोष्टींमधून आपल्याला मौखिक इतिहासाच्या मौखिक साधनांबद्दल माहिती मिळते. शिवकालीन इतिहासामध्ये आपल्याला पोवाडे, संत परंपरेचा भाग पाहिला तर त्यामध्ये अभंगांमधून पण आपल्याला राज्यव्यवस्थेची माहिती होते. गाथा हा एक अभंगाचाच प्रकार आहे, त्यामधूनही आपल्याला माहिती मिळते. म्हणी, ज्या पूर्वापार चालत आलेल्या म्हणी आहेत त्या म्हणीवरून सुद्धा आपल्याला इतिहासातील काही गोष्टींची माहिती होते. जसे एक फुटकी कवडी देणार नाही. कवडी हा एक त्या काळातला चलनाचा प्रकार होता आणि चलनाला कवडी संबोधलं जायचं.
कथांमधूनही आपल्याला मौखिक साधनांची माहिती मिळते. कथांमध्ये राजकुमार राजे, तिथली तत्कालीन समाज व्यवस्था, त्याचे पुरावे आपल्याला कथांमधून मिळतात. विमान आकाशात उडू शकतं हेही आपल्याला कथांमधून माहीत झालेलं आहे. मिथके म्हणजे काही पौराणिक गोष्टी अशा असतात की ज्यामधून आपल्याला शिकवण मिळते, एक विशिष्ट बोध होतो आणि त्या गोष्टी तत्कालीन समाजव्यवस्थेची, तत्कालीन राज्यव्यवस्थेची आपल्याला जाणीव करून देतात. म्हणून मिथकेसुद्धा मौखिक साधनांमध्ये याचा वापर होतो. मौखिक साधनांमधून समाज जीवनाची एक चित्र आपल्यासमोर उभा राहत असल्यामुळे तो एक पुरावा आहे. इतिहासाचं पुनर्लेखन करत असताना ऐतिहासिक साधनांचे मूल्यमापन करत असताना ही साधने वापरण्यापूर्वी काही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांची विश्वसनीयता तपासणे आवश्यक आहे. यातील अस्सल साधने कोणती आणि बनावट साधने कोणती हेही शोधावे लागते. अंतर्गत प्रमाणके पाहून त्यांचा दर्जा ठरवता येतो. लेखकांचा खरे खोटेपणा, त्यांचे व्यक्तिगत हितसंबंध, काळ, राजकीय दबाव यांचाही अभ्यास करावा लागतो. ही माहिती ऐकीव आहे की त्यांनी स्वतः पाहिलेली आहे यालाही महत्त्व असते. लेखनातील अतिशयोक्ती, प्रतिमा, प्रतीके, अलंकार यांचाही विचार करावा लागतो. समकालीन साधनांशी ती माहिती पडताळून घ्यावी लागते. आपल्याला मिळालेली माहिती एकांगी, विसंगत किंवा अतिरंजित असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा वापर करताना तारतम्य ठेवावे लागते. सदैव चिकित्सकांकडूनच या साधनांचा वापर करण्याची दक्षता घेणे गरजेचे असते. इतिहास लेखनात लेखकाचा निपक्षपातीपणा आणि तटस्थता फार महत्त्वाचे असते. या पाठावरील गृहपाठ करा. पाठातील मुद्दे अंडरलाईन करून वस्तुनिष्ठ प्रश्नांचं पाठांतर करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.